राज्यात आतापर्यंत 20 जणांनी मुख्यमंत्री म्हणून कामकाज पाहिले. यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, वसंतराव दादा पाटील, शरद पवार, मनोहर जोशी, नारायण राणे, विलासराव देशमुख, ते अगदी सुशील कुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, ते अगदी अलीकडचे म्हणजे उद्धव ठाकरे. यामध्ये सर्वाधिक वसंतराव नाईक यांनी 11 वर्षे 78 दिवस मुख्यमंत्री म्हणून काम केले. परंतु वसंतराव नाईक यांच्यानंतर फक्त एकाच नेत्यानं आपल्या मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ पूर्ण केलाय. ते नाव म्हणजे देवेंद्र फडणवीस. 31 ऑक्टोबर 2014 ते 12 नोव्हेंबर 2019 या दरम्यान म्हणजे 5 वर्ष 12 दिवस ते 13व्या विधानसभेत मुख्यमंत्री राहिलेत. 2019 मध्ये काही राजकीय घडामोडी घडल्या, परंतु त्यानंतर राज्यात देवेंद्र फडणवीस यांनी जे अस्तित्व निर्माण केले त्याला कशाचीच तोड नाहीये. लोकसभेला फटका बसला, परंतु कुठे काही बडेजाव न करता महायुतीनं छुप्या पद्धतीनं विधानसभेची तयारी सुरू केली आहे. यात केंद्रस्थानी आहेत ते देवेंद्र फडणवीस. यातच भाजपने विधानसभेची सर्व सूत्र त्यांच्या हाती दिली आहेत. विधानसभा निवडणूक महायुती एकत्र लढणार यात आता काही शंका नाहीये. परंतु दुसऱ्या बाजूला लोकसभेत मिळालेल्या यशामुळे महाविकास आघाडीला मोठं बळ मिळालंय. त्यामुळे यावेळी महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचा करिश्मा चालणार का? महायुतीची राज्यात पुन्हा सत्ता स्थापन येणार का? त्याचाच हा आढावा. नमस्कार, मी ओमकार दीक्षित. पॉलिटिकल महाराष्ट्राच्या वेद विधानसभेचा या नव्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. 5 वर्ष यशस्वी कालखंड पूर्ण करणारा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची ओळख आहे. वसंतराव नाईक यांच्यानंतर कोणत्याच नेत्याला जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं. लहान वयातच प्रचंड अनुभव, युवा कार्यकर्ता, एक हाती निवडणूक जिंकून देण्याची क्षमता, दूरदृष्टी असणारा नेता, अभ्यासपूर्ण नेतृत्व, सर्वांना सामावून घेण्याची कुवत, अशी काहीशी त्यांची ओळख. त्यांनी आपल्या राजकीय करिअरची सुरुवात केली ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून. 1990च्या दशकात ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सामील झाले आणि 1992 मध्ये नागपूर महानगरची पहिली निवडणूक लढवली आणि 22व्या वर्षी सर्वात तरुण नगरसेवक झाले. 1997 मध्ये ते नागपूर महापालिकेचे सर्वात तरुण महापौर बनण्याचा मान त्यांनी पटकावला. भारतातील सर्वात दुसरे तरुण महापौर ते झाले. 1999 पासून ते 2019 पर्यंत सलग 3 वेळा विधानसभेचे सदस्य राहिले. यात 2014 साली भाजपच्या सर्वाधिक म्हणजे 122 जागा जिंकून आल्या आणि भाजप शिवसेना युतीत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. देवेंद्र फडणवीसांचा हा काळ खूपच गाजला. याच काळात त्यांनी विकास कामेही मोठ्या प्रमाणात केली. जलयुक्त शिवार, नदीजोड प्रकल्प अशा काही त्यांच्या योजना त्या काळातच चर्चेत आल्या. 2019ची विधानसभा निवडणूक झाली, त्यातच त्यांनी मी पुन्हा येईन अशी घोषणा देत भाजपचे 105 आमदार निवडून आणले. भाजप शिवसेना युतीला बहुमत मिळालं, परंतु ठाकरेंनी वेगळा निर्णय घेतला आणि राज्यात महाविकास आघाडी तयार झाली. त्यात अजित पवारांसोबतचा पहाटेचा शपथविधीही गाजला. पुढे 3च दिवसात त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर 2022ला शिवसेनेच्या शिंदेंना बाजूला करून महायुती स्थापन केली. त्यात त्यांनी मुख्यमंत्री पदाची ऑफर नाकारली आणि उपमुख्यमंत्रीपद घेतलं. तेही त्यांना नको हवं होतं, परंतु पक्षाचा आदेश पाळला आणि महायुतीत ते सहभागी झाले. 2023 मध्ये राष्ट्रवादीतून अजित पवारांना वेगळं करण्यातही त्यांना यश आलं. या संदर्भात मी 2 पक्ष फोडून पुन्हा आलो असं जाहीर विधानच एका मुलाखतीमध्ये त्यांनी केलं. 2024च्या लोकसभा निवडणुका देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या. मात्र भाजपला 2019 मध्ये असलेल्या 23 जागा पुन्हा जिंकून आणण्यात अपयश आलं. 28 जागा लढवणाऱ्या भाजपला केवळ 9 जागा मिळाल्यामुळे त्यांनी उपमुख्यमंत्री पदावरून मुक्त करण्याची विनंती दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे केली. मात्र पक्षाने त्यांची मागणी फेटाळून लावली आणि विधानसभा निवडणुकीसाठी त्यांच्यावरच विश्वास असल्याचं दाखवून दिलं. त्यात विधानसभेबाबत सर्व अधिकार त्यांच्याकडे देऊन पक्षानं त्यांच्यावर मोठा विश्वास टाकलाय. त्याचं कारणही तितकंच मोठं आहे. सुरुवातीला विरोधी पक्षातील आक्रमक नेते आपल्याकडे येऊन फडणवीसांनी पक्ष मजबूत केला. यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील, अशोक चव्हाण, राम कदम, प्रवीण दरेकर, गोपीचंद पडळकर, प्रसाद लाड अशा नेत्यांना त्यांनी पक्षात घेतलं. त्यात पक्षात दुसऱ्या नेत्यांची फळी त्यांनी तयार केली. तसंच एकनाथ शिंदे, अजित पवारांना सोबत घेऊन महायुती सुद्धा स्थापन केली.
यातच आता काही महिन्यात विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. त्यासाठी फडणवीसांनी रणनीती सुद्धा आखली आहे. राज्यात आरक्षणाचा मुद्दा पेटत असताना पंकजा मुंडेंना विधान परिषदेची संधी देऊन आपला ओबीसी वोटर कायम ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मातंग समाजातून अमित गोरखे तर माळी समाजातून योगेश टिळेकर यांना विधान परिषदेवर पाठवून देवेंद्र फडणवीसांनी जातीय समीकरण राखले. तर परिणय फुंकेंना संधी देऊन त्यांनी मित्रत्वही जपलं. तर दक्षिण महाराष्ट्रात फडणवीसांनी सदाभाऊंनाही पुन्हा ताकद दिली आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीत एकट्या मुंबईत भाजपनं 36 जागांपैकी 16 जागा जिंकल्या, तर शिवसेनेला 14 जागा मिळाल्या होत्या. आता एकनाथ शिंदेंना सोबत घेऊन फडणवीसांनी मुंबईत डाव टाकण्यास सुरुवात केली आहे. पुण्यात मुरलीधर मोहोळांना केंद्रीय राज्यमंत्रीपद मिळाल्यानं जिल्ह्यातील 21 मतदारसंघ त्यांनी सुरक्षित करून ठेवले. मुरलीधर मोहोळ देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता अमित शहा यांच्या अगदी जवळचे झाले आहेत. नांदेडमधून अशोक चव्हाणांना सोबत घेण्याचे डाव फडणवीसांनीच रचला होता. त्यातच उदयनराजे भोसले यांना खासदार करून पश्चिम महाराष्ट्रही शाबूत ठेवलाय. खानदेश असो किंवा मराठवाडा किंवा विदर्भ, येथे देवेंद्र फडणवीस स्थानिक नेत्यांना ताकद देऊन विधानसभेसाठी प्रयत्नशील आहेत. असं असतानाही लोकसभेत सहानुभूतीची संपूर्ण लाट शरद पवार आणि ठाकरेंच्या बाजूने दिसून आली. त्यात आता फक्त राज्य हातात घ्यायचंय असं म्हणत शरद पवारांनी निवडणूक हाती घेतली आहे. तिकडे ठाकरेही मैदानात उतरलेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचा हजरजबाबीपणा महायुतीत पुन्हा करिश्मा दाखवणार का, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटलं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या पॉलिटिकल महाराष्ट्र या पेजला लाईक करा, फॉलो करा. धन्यवाद.